राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त. रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या थाटात हा सण साजरा केला जातो. त्या निमित्ताने बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला ओवाळते आणि गोड मिठाई भरवीत त्याच्या दीर्घ आयुष्य आणि सुखासाठी प्रार्थना करते. यावेळी बहिणीला भेटवस्तू देत भाऊ तिच्या संरक्षणाची हमी देतो. पारंपरिक रीतीनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. पण काळानुसार आता सणांच्या कल्पनाही बदलल्या. आता बहिणी देखील भावाच्या कठीण काळात त्याची साथ देतात, त्याच्या पाठीशी उभ्या राहतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार भावा बहिणीतील पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. मात्र यंदा रक्षाबंधन 18 तारखेला की 19 ऑगस्टला ह्याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे रक्षाबंधनाची यंदाची नेमकी तारीख काय आहेत, या दिवशी भावाला राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त कोणते आणि भद्रकाल नेमका किती तास असेल याबाबत जाणून घेऊ. रक्षाबंधन कधी आहेत? पंचांगानुसार पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 पासून सुरू होईल, जी रात्री 11:55 समाप्त होईल. त्यामुळे यंदा रक्षाबंधन सण 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहेत. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल आणि रात्री 9:08 पर्यंत राहील. त्याशिवाय प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी 6:57 ते रात्री 9 ते 10 ह्या वेळेत राखी बांधणे शुभ राहील. भद्रकाळ नेमका किती तास असेल? पंचांगानुसार रक्षाबंधनात राखी बांधण्यापूर्वी भद्रकाळ पाळला जातो, कारण तो अशुभ मानला जातो. त्यामुळे या अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही. पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे 5:53 वाजता भद्रकाळ सुरू होईल आणि तो दुपारी 1:32 पर्यंत राहील. भद्रकाळात राखी का बांधू नये? भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 1 वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. यामध्ये सर्वार्थ आणि रवियोग तयार होत आहेत. यावेळी 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहेत. 18 ऑगस्ट रोजी रात्री भद्रकाळात प्रवेश होत आहेत. 19 रोजी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत राखी बांधता येईल. भाग्यवान योगायोग. 90 वर्षानंतर ह्यावेळी रक्षाबंधनात 4 शुभयोग तयार होत आहेत. राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. वैदिक दिनदर्शिकेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग, रवियोग, शोभनयोग आणि श्रावण नक्षत्र यांचा उत्तम संयोग होत आहेत. हे स्वतःच खास आहे. त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. भद्रकाळात राखी बांधत नाही. बहीण जी राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधते ती केवळ राखी नसून ती एक संरक्षणात्मक सूत्र आहेत. ती आपल्या भावाला प्रत्येक हानीपासून वाचवते. त्यामुळे भद्रकाळात हा धागा बांधणे अशुभ मानला जातो. त्यामुळे 1 वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. पौराणिक कथेनुसार भद्रकाळात लंकेचा राजा रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामाच्या हातून रावणाचा वध झाला होता. त्यामुळे भद्रकाळात राखी बांधली जात नाहीत. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.